जे आपले भारतीय नागरिक पर्यटनला गेलेले असताना ज्या अतिरेक्यांनी ज्याला चुन चुन के मारणं म्हणजे फक्त पुरुषांना मारणं, सौभाग्यवती असलेल्या स्त्रीबरोबर तिचा नवरा असताना तिच्या समोर तिच्या नवऱ्याचा जीव घेणं, गोळ्या घालून जीव घेणं, हे पाकिस्तानचे अतिरेकी होते असं आपल्या गृहमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी आणि महाराष्ट्रात तर सर्वांनी ते राळ उठवलेली होती। आम्ही तर पाकिस्तानचा निषेधच करतो, कायम करत आहोत, करत राहणार, पुढेही करणार, कारण पाकिस्तान कधीही सुधारणारा देश नाही। पण जर पाकिस्तान बरोबर इतकं वाईट वागल्यानंतरही जर आपला देश, आपले माननीय सन्माननीय पंतप्रधान या गोष्टीला परवानगी देत असतील आणि ज्या पद्धतीने जे घडलं त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी सिंदूर तो कन्सेप्ट बाहेर आला आणि त्या कन्सेप्टवर आपण छाती फोडून सांगितलं की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार। मग पाकिस्तानच्या बाजूनी अमेरिका उभी राहिली, अमके राहिले तमके राहिले, हे तो वेगळा भाग आहे। पण ज्या महिलांचा कुंकू, ज्याला आपण इथे लावतो तो सिंदूर आणि इथे लावतो तो कुंकू, आणि हिंदू याच्यामध्ये ह्या कुंकवाला आणि सिंदूराला दोन्ही मांग भरणं, भांग भरणं हे सवाष्णबाईसाठी खूप इम्पॉर्टंट असतं। 8 दिवस लग्नाला झाल्यानंतर एक फौजी जो आपल्या पत्नीला घेऊन गेला होता आणि आपण व्हिज्युअलमधनं पाहिलंय, ती इकडे तिकडे पळतीये, शेवटी त्या शवाजवळ बसून ती शोक करत होती। मी पनवेलच्या एका ज्यांचं झालं त्यांच्या घरी गेली होती, ते वातावरण इतकं वाईट होतं की फिरायला म्हणून काय गेले आणि त्या बाई शॉकमधनं अजूनही बाहेर आलेल्या नाही। आणि मग हे सगळं असताना पाकिस्तान बरोबर बाळासाहेब ठाकरे आमचे शिवसेना प्रमुख यांनी तर तेव्हाच बंदी घातली होती। आम्ही तर ते सगळे त्यांचा जो खेळाचा पिच असतो तो उखडून टाकला होता। मग आता तुम्ही पाकिस्तान बरोबर का खेळताय? तुम्ही आमच्या सिंदूर बरोबर का खेळताय? आमच्या कुंकवाची तुम्ही का अवहेलना करताय? हा प्रश्न आहे आता देशातल्या महिलांना। अगदी महिना नाही झाला, 1.5 महिना नाही झाला, तोपर्यंत पाकिस्तान बरोबर जर आपण खेळायला जाणार असू तर कुठला विरोध? आणि महत्त्वाचं ते जे मारणारे कोण 7 लोक होते ते अद्याप मिळालेले नाही। कुठे गेले? आकाशात गेले, पाताळात गेले, सप्तपाताळात गेले, नागलोकांमध्ये गेले, कुठे गेले? का त्यांना शोधलं गेलं नाही? आज अख्ख्या देशात हा मोठा प्रश्न आहे। बाकी देशांमध्ये जे उसळलंय ते आपल्या देशात उसळू नये, पण तशी परिस्थिती तुम्ही निर्माण करताय आणि महिलांच्या कुंकवाबरोबर तुम्ही खेळलात, आमच्या इमोशन बरोबर खेळलात, आमच्या इमोशनची काडीची किंमत केलात, आमचं कुंकू तुम्ही पुन्हा नेऊन त्या पाकिस्तानच्या पायावर ठेवलात। खेळणं म्हणजे काय? खेळ हा खेळ आहे, आम्ही मानतो, नक्कीच खेळ हा खेळ आहे, पण खेळामध्ये त्या वृत्तीचे जर लोक येत असतील, महाराष्ट्र, मुंबई किंवा देशातल्या महिलांचं कुंकू पुसण्याचं काम हे तर नेहमीच करतायत, पण त्यावेळेला गट्ट्याने केलं आणि ज्यांनी गट्ट्याने येऊन केलं ते लोक तुम्हाला सापडत नाहीत, अजून सापडत नाहीत। आपले पोलीस अगदी एक सतर्क पोलीस आहेत सगळीकडे, बाकी पण सगळी जी आपली संस्था आहेत या शोध घेणाऱ्या त्या सगळ्या एकदम तयार संस्था आहेत, पण त्यांनाही सापडत नाही। याचा अर्थ काय?
असं ज्यांचं ज्यांचं कुंकू, या माझ्या भगिनींचं मातांचं जे कुंकू गेलंय त्यांना आता हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधनं सन्माननीय माननीय कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना हे सगळं आमच्याकडनं पाठवलं जाईल, सनदी मार्गाने पाठवलं जाईल. जे त्यांच्यापर्यंत पोस्ट पोचतात त्या मार्गाने आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू. पोचेल नाही पोचेल आम्हाला माहिती नाही, पण आम्ही मात्र नरेंद्र मोदींना सांगू की आमच्या कुंकवाची जी छेडछाड झाली आहे ते जे लोक जे करून गेले आहेत ते आम्हाला मिळालेच पाहिजे आणि भर चौकात त्यांना फाशी द्याल तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या कुंकवाची किंमत राखली असं त्या महिलांना वाटेल आणि म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळी बाळासाहेब होते त्यावेळी सुद्धा शिवसेनेने थेट वानखेडेमध्ये जाऊन पीच जी खेळपट्टी आहे ती खोदली होती, त्यावर ऑइल वतलं होतं. ते शिशिर शिंदे आता सत्ताधारी पक्षातल्या शिवसेनेसोबत आहे. शिवसेना शिकवण विसरली आहे का? नाही नाही, मुळामध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय तो काय आपल्या देशात होत नाहीये, अबुधाबीला होतोय. मुळामध्ये शिवसेना कुठेच शिकवण हरवलेली नाही. शिवसेनेच्या शिकवलेले जे चेले आहेत ते विसरले, फक्त बाळासाहेबांची पाठी घेऊन फिरतायत आणि बाकी सगळं इमान सगळं भाजपाच्या पायाशी ठेवलंय. मोदींना काय काय पाठवलं तुम्ही? जे सवाष्णांचा सन्मान असतो तो सगळा पाठवलाय. हिंदीमध्ये करतो मला पण उडून टाका मग बाकी एक हिंदीत करतो झालं ना आता गेम खाली. हिंदी में जानना चाहेंगे आज आपने जो इंडिया पाक हाँ लास्ट 2 मंथ के पहले जो 7 लोग आए पाकिस्तान के वो टेररिस्ट थे ऐसे गृह मंत्री या बाकी लोगों ने कहा है और उन्होंने चुन चुन के हस्बैंड को ही जो मेल थे उनको ही मारा है. एक तो अपना फौजी था जो 7 दिन की छुट्टी लेके 7 दिन के पहले शादी हुई, वो अपने वाइफ को जिसको हनीमून कहते, हर एक व्यक्ति के लाइफ में वो क्षण बहुत इम्पोर्टेंट रहता है. उस टाइम उसकी जान ली गई. वो छोटी सी लड़की इधर उधर विजुअल के माध्यम से हम देख रहे थे, घूम रही थी, उसको किसी की मदद नहीं मिली. उस टाइम जो लोग पहरा देते वो लोग किधर गायब थे पता नहीं, और जो लोग करके गए वो आज तक मिले नहीं. किधर गए? स्वर्ग में गए, पाताल में गए, नाग पाताल में गए, समुद्र में गड़प हुए, किधर गए ये लोगों के आज भी सवाल है. उस टाइम पाकिस्तान से कौन सा भी रिश्ता हम रखेंगे नहीं. हम पाकिस्तान का पानी तोड़ देंगे, हम पाकिस्तान का ये कर देंगे. पानी तो नहीं तोड़ सके क्योंकि वो बहुत 5-6 किलोमीटर की वो पात्र है. तो खेल तो बंद कर सकते थे, उनके साथ नहीं खेलना है वो तो बंद कर सकते थे. जो हमने हमारे बाला साहब थे आज भी मुंबई में होता तो हम उखाड़ देते, लेकिन वो अबुधाबी में और पता नहीं कुछ भी हो सकता है. आई डोंट मला माहिती नहीं. लेकिन जिसका सिंदूर गया, कुंकू गया, उनकी इतनी भी कदर नहीं. केंद्र सरकार को इतनी भी, तुरंत आप पाकिस्तान से खेलने चल पड़े. इसका निषेध कर रहे हैं हम. और हमें बहन, लाडली बहन, तो हम आज लाडली बहनी हमारे लाडले भाऊ को, ब्रदर को, मीन्स हमारे पंतप्रधान, उनको हम सब जो सवाशन महिला का होता है, सिंदूर होता है, कुंकू होता है, बेंगल होता है, वेनी होती है, फूल होती है, सब हम उनको भेज रहे हैं.
सनदी मार्ग से हम भेज रहे, पहुंच गया तो पहुंच गया, नहीं तो हमारी सद्भावना उनके पास पहुंच जाएगी। ओके।